हिंगणघाटात 400 खाटांच्या हॉस्पिटलचे भूमिपूजन, वर्ध्याच्या मेडिकल कॉलेजवरून राजकारण तापलं। हिंगणघाट येथे 400 खाटांच्या शासकीय रुग्णालयाच्या उभारणीचे आज भूमिपूजन मोठ्या दिमाखात पार पडले। यावेळी कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री पंकज भोयर आणि आमदार समीर कुणावार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मात्र या कार्यक्रमात आमदार समीर कुणावार यांनी जाहीरपणे सांगितलेल्या एका किस्स्यानंतर वर्ध्याचं शासकीय मेडिकल कॉलेजचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। वर्ध्याच्या हक्काचे शासकीय मेडिकल कॉलेज हिंगणघाटात नेण्यात आल्याचा गंभीर आरोप आता राजकीय वर्तुळात पुन्हा जोर धरू लागलाय। जाहीर कार्यक्रमात आमदार समीर कुणावार यांनी या संदर्भातील किस्सा सांगितल्यानंतर या मुद्द्याला नवे राजकीय वळण मिळाले। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते राणा रणनवरे यांनी पालकमंत्री पंकज भोयर यांच्यावर घणाघाती आरोप केलाय। वर्ध्याच्या हक्काचे मेडिकल कॉलेज हिंगणघाटात जात असताना वर्ध्याच्या लोकप्रतिनिधींनी काय भूमिका घेतली असा सवाल रणनवरे यांनी उपस्थित केला। रणनवरे यांनी वर्ध्याच्या आमदार तथा राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत वर्ध्याच्या हक्काचं मेडिकल कॉलेज हिंगणघाटात गेलं हे वर्ध्याच्या आमदारांचं अपयश नाही का असा थेट सवाल केलाय। इतकंच नव्हे तर राणा रणनवरे यांनी भोयर महाराजांपासून सावधान रहा अशी टीकाही केली आहे। आपल्या सर्वांना माहित आहे, नागपूरच्या अधिवेशनामध्ये मेडिकल कॉलेजसाठी मी पायऱ्यावरती धरणं दिलं, पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे, एकदा टाळ्या वाजवा पंकज भाऊ भोयरसाठी की यांनी खऱ्या अर्थाने पंकज भाऊंनी मदत केली, कुठेही आडवे आले नाही। त्याबद्दल मी आपलं अत्यंत हृदयातून ऋणी आहे। गेल्या 2 वर्षाआधी या वर्धा जिल्ह्यामध्ये, वर्धा विधानसभेमध्ये, वर्धा शहरामध्ये एक शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर झालेलं होतं। त्याचा शासन अध्यादेश निघाला होता। शासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये वृत्तपत्रांमध्ये बातम्या देखील प्रकाशित झाल्या होत्या आणि जिल्ह्याचं मध्यस्थान वर्धा असल्यामुळं वर्धासारख्या ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर झाल्याने एक गोरगरिबांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक आनंद संचारलेला होता, उत्साह संचारलेला होता। परंतु वर्धा जिल्ह्यातील वर्धा विधानसभेचे आमदार भोयर महाराज यांच्या आशीर्वादाने, यांच्या मदतीने, यांच्या क्रूर राजकारणाने शेवट हे मेडिकल कॉलेज भारतीय जनता पक्षाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय समीरजी कुणावार यांनी हिंगणघाट विधानसभेमध्ये एक मेडिकल कॉलेज तर नेलंच, परंतु आज हिंगणघाटमध्ये 400 खाटाच्या रुग्णालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील आज माननीय समीर कुणावार यांनी करून दाखवला। या 400 खाटाच्या रुग्णालयाच्या भूमिपूजनाला महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय गोरे साहेब, राज्यमंत्री मेघनाजी बोर्डीकर, त्याच्यानंतर माननीय समीरजी कुणावार व आपल्या विधानसभेचे आमदार भोयर महाराज आज त्या भूमिपूजनाला हिंगणघाटमध्ये होते। आणि आज या 400 खाटाच्या रुग्णालयाच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी जेव्हा कार्यसम्राट आमदार जनतेला भूमिपूजनाच्या अनुषंगाने जेव्हा संबोधित करत होते, त्यावेळेस त्यांनी अगदी जनतेच्या साक्षीने सांगितलं की आमदार पंकज भोयर साहेब, खऱ्या अर्थानं आपलं अभिनंदन आणि आभार की आपल्या मदतीमुळं किंवा आपण चूप राहिल्यामुळं किंवा आपण वर्धा विधानसभेमध्ये हे 400 खाटाचं रुग्णालय किंवा एक मेडिकल कॉलेज याची आपण मागणी, आग्रह धरून ठेवला नाही, त्याच्यामुळंच हे हिंगणघाटमध्ये मला आणणं सोयीचं व शक्य झालं। त्याच्यामुळं आज खऱ्या अर्थानं आमदार समीर कुणावार यांचं अभिनंदन करतो व वर्धा विधानसभेचे आमदार भोयर महाराज यांचे आभार व्यक्त करतो। नाही, आजच्या तर खऱ्या अर्थानं 400 खाटाच्या रुग्णालयाच्या भूमिपूजनाच्या अनुषंगानं आमदार असावा तर कसा असावा, तर तो समीर कुणावार सारखा असावा, जो आज सत्तेतला घटक आहे, भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे। एवढंच नव्हे तर तालिका अध्यक्ष म्हणून 5व्यांदा या सरकारमध्ये काम बघत आहे। म्हणजे सरकारचा एक महत्त्वाचा घटक असताना नागपूरच्या अधिवेशनामध्ये या सत्तेतला आमदार समीर भाऊ असताना यांनी नागपूरच्या विधानसभेच्या पायऱ्यावर चक्क या मेडिकल कॉलेजसाठी आणि 400 खाटाच्या रुग्णालयासाठी उपोषण केलं आणि प्रसंगी या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे बाकी मंत्री यांना जाऊन समीर कुणावारांना आश्वासन द्यावं लागलं। आश्वासनच नाही तर शब्द द्यावा लागला आणि त्या अनुषंगाने माननीय समीर भाऊंना शब्द देऊन
शब्दच दिला नाही तर त्या अधिवेशनामध्ये GR काढावा लागला की मेडिकल कॉलेज देखील हिंगणघाटला आणि 400 खाटाचं रुग्णालय देखील हिंगणघाटला या पद्धतीचं यश मान्य समीर भाऊनी मिळवून घेतलं. परंतु मात्र हे जर जिल्ह्याच्या ठिकाणी झालं असतं, वर्धेला झालं असतं, तर आपल्या जिल्ह्यातील दलित आदिवासी हे जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज आहे या समाजासाठी हे मेडिकल कॉलेज किंवा हे 400 खाटाचं रुग्णालय अत्यंत प्रभावी ठरलं असतं. परंतु या वर्धा विधानसभेचे आमदार भोयर महाराज यांच्या आशीर्वादाने हे मेडिकल कॉलेज आणि हे 400 खाटाचं रुग्णालय शेवट हिंगणघाटमध्ये गेलं. त्याच्यामुळं जनतेला माझं आव्हान आहे की येत्या काळामध्ये जे काही जिल्ह्यामध्ये विकासाचे कामं होतील ते वर्धा विधानसभा सोडून होईल. त्याच्यामुळे या भोयर महाराजापासून या वर्धा विधानसभेतल्या दीनदलित लोकांनी, जनतेनी, मतदारांनी सावध राहावं एवढीच विनंती या प्रसंगी करतो.